आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये काही नियम असतात की कुठल्या प्रहरी कुठल्या प्रकारचे राग असावेत किंवा कुठल्या प्रकारची गाणी असावीत. आपल्याला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नसलं तरी सुद्धा कुठली गाणी कुठल्या वेळेस ऐकायला आवडतात याचं आपलं एक गणित ठरलेलं असतं की अमुक प्रकारची गाणी आपण सकाळच्या वेळी ऐकली तर जरा एनर्जेटिक वाटतं, काही गंभीर आशयाची गाणी रात्री ऐकायला फार बरं वाटतं. असंच एक खूप वेगळ्या आशयाचं गाणं घेऊन आपले पुढचे कलाकार आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. सुख में तेरे सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. दुनिया वाले दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. मोहन काका, मला खूप आवडलं गाणं आणि तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार तुम्ही पाहिलेत, खूप प्रसिद्धी पाहिलीत, बऱ्याचदा टीका सुद्धा झाली. तर या गाण्याचा जो अर्थ आहे की सगळं झूट आहे किंवा असं तुमच्या बाबतीत झाल्याचं मला सांग. अशा प्रकारचे पश्चाताप आयुष्यामध्ये येतात, असे चढ उतार येतात आणि मला वाटतं चढ आलं की उतार हा येतोच. परंतु जेव्हा विश्वासघात होतो जवळच्या माणसाकडनं त्यावेळेला मात्र हे गाणं कधी कधी गुणगुणावं असं वाटतं. कमेंट्स विचारू. जरूर. मी पहिल्या दिवशीपासून ऐकतोय की तुमच्या गाण्यातला इनोसन्स, तर तो इनोसन्स इतका सुंदर बाहेर आला आत्ताच्या गाण्यामध्ये. कारण तुम्ही ज्या प्रकारे गात होतात, तुम्हाला शब्द समोर ठेवलेले नव्हते, तुम्ही डोळे बंद करून गात होतात. एक एक शब्द, एक एक शब्दांचा उच्चार, जागा हे बघून लगेच कळत होतं की हे गाणं तुम्ही वर्षानुवर्ष गात आलेलं आहात. हो, बरोबर आहे. मला असं वाटतं की संगीतकाराकडनं चांगलं काम काढून घेणं हे काही दिग्दर्शकांना कायम जमलेलं आहे. बरोबर. विविध संगीत दिग्दर्शक आले तरी देखील ह्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची गाणी कायम हिट. उदाहरणार्थ राज कपूर साहेब, मनोज कुमार. आत्ता अगदी नवीन उदाहरणं घ्यायचं झालं तर महेश भट किंवा विक्रम भट सुद्धा, हो, की यांची गाणी मात्र कायम फ्रेश हिट. असं कसं काय जमतं संगीत दिग्दर्शक बदल. त्याच्यामधलं एक नाव मनोज कुमार. तर मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगेन लोकांना, मनोज कुमार साहेबांसाठी. आणि इतकं छान गाणं तुम्ही ऐकवलं, मजा आली, मला सॉलिड मजा आली. आणि मी तुम्हाला परत एकच रिक्वेस्ट करेन की ह्या पुढची गाणी निवडताना सुद्धा जी त्या काळापासून तुम्ही गात आलेला आहात, ज्याच्यावरती तुमचा कॉन्फिडन्स आहे, अशी गाणी गा. तुम्ही त्याच्यात फार स्वतःला काय म्हणा झोकून देता आणि ते झोकून दिलेले मोहन कुमार आम्हाला आवडतात. थँक्यू सर, थँक्यू.
मी मन्ना डेंचा पण उल्लेख करेन कारण अतिशय वर्सटाईल सिंगर. मोहन, तू आज अगदी मन्नाडे उभे केलेस. एकतर आज मला खूप खूप ऐकायला छान वाटलं. म्हणजे शब्दांवरती कुठल्या शब्दावर बरोबर आघात द्यायचा, कुठला मागे घ्यायचा, फार फार सुंदररित्या तू आज पेश केलंस गाणं. Thank you. आणि तुला त्यातले सगळे भाव माहीत असल्यामुळे आणि तुला ते भिडत असल्यामुळे ते गाणंही आम्हाला भिडलं. खूप छान गायलंस. फार थँक्यू छान. थँक्यू. वा. ओ माय क्या बात है. थँक्यू सो मच. मोहन काका, स्पर्धेतला पहिला वरचा 6 तुम्हाला मिळालाय. वा. ग्रेट ग्रेट काय थँक्यू. काय फिलिंग, कसं वाटतंय? शहारे येतात अंगावर आणि परत धगधग पण वाढली की पुढचं गाणं अजूनही बरं गायला पाहिजे मला. पण मी नक्की प्रयत्न करेन. अशी जर संधी मिळत असेल तर मी नक्की प्रयत्न करेन माझ्या. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. या स्पर्धेतल्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि स्पर्धेतला पहिला वरचा 6 मिळालाय त्याबद्दल मनापासून अभिनंदन. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. स्पेशली थँक्स.